चुकीचा होश मिळव, होश मिळव, होश मिळव, होश मिळव. पत्रकारांना लंपवणाऱ्या आमदाराचं पत्रकारांना लंपवणाऱ्या आमदाराचं विजय असो. पत्रकार या चुकीचा विजय असो. शरद सोनवणे होश मिळव. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. अरे होश में आओ, 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 होश में आओ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. ज्या पद्धतीनं धमकावलं गेलेलं आहे त्या पद्धतीचा निषेध करण्यासाठी म्हणून तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी या ठिकाणी धमकावलं आहे. धमकीबाजा वक्तव्य झाले आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्व पत्रकार आंबेगाव खेड या तालुक्यातील सर्व पत्रकार मंडळी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. पत्रकार म्हटलं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. देशाची संसदीय व्यवस्था टिकवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून अत्यंत उत्तम पद्धतीने होत असतं. मग अशा पद्धतीने धमकावणं किंवा जबरदस्तीनं आवाज बंद करणं हे खरं तर योग्य नाहीये. हा फक्त आताचा विषय नाही, या अगोदर अनेक वेळा अशा प्रकारची वक्तव्य झालेली आहेत. ठेवत असताना प्रत्येकानं म्हणजे प्रत्येक लोकप्रतिनिधी ज्यांनी पत्रकाराच्या विरोधात बोलतात त्यांनी गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पत्रकार आपल्या सगळ्या बाजू मांडण्याचं काम करत असतो आणि समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम खरं पत्रकाराच्या माध्यमातून होत असतं. आणि ही बाब होणारी बाब ही खरं तर अत्यंत निंदनीय आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. या बाबीची दखल प्रशासनानं घ्यावी, लोकप्रतिनिधी घ्यावी आणि अशा प्रकारची वक्तव्य यानंतर होऊ नयेत याची काळजी खरं तर घेणं गरजेचं आहे. आणि यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून शासनापर्यंत हा निर्णय पोहोचवणं गरजेचं आहे की पत्रकारांसाठी अत्यंत उत्तमात कठोर कायदे की त्यांच्या विरोधात जे चालतील त्याबाबत होणं गरजेचं आहे. अशा प्रकारची बाबी या ठिकाणी होत असताना ज्यांच्याबाबत वक्तव्य केलं गेलं ते ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. सगळ्यांना माझा नमस्कार. विद्यमान आमदार शरद सोनवणे आजनाळे या ठिकाणी काय बोलले ते आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. मी माजी आमदार अतुल बेनके यांची जी मुलाखत घेतली ते जे बोलले तेच मी सोशल मीडियावर टेक्स्टवर टाकलेलं होतं आणि त्या संदर्भातला व्हिडिओ देखील होता. परंतु त्यांनी त्याचा चुकीचा अर्थ काढून आजनाळे या ठिकाणी जे काय बोललेले आहे ते आपणा सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे. आता त्याच्यानंतर त्यांचा काल पण एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ते म्हणाले काही लोक कोणाच्या घरात भांडणं लावतायत. परंतु आता मी कोणाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझं अशा लक्षात आलं की अशी भांडणं मी अनेक वेळा मिटवलेली आहेत. कोणाच्या तरी घरी एकदा मोर्चा आला होता, तो मोर्चा त्यांच्या धिक्काराचा झाला. नंतर कन्व्हिन्स करून सांगितल्यानंतर ते त्यांचा जय जयकार करून गेले. त्याच्यानंतर आळेफाट्याला देखील एक आंदोलन झालं. ते आंदोलन सुद्धा शांत करण्यामध्ये नेहमी माझा भांडणं मिटवण्याचा प्रयत्न असतो. त्यांचा एक काल त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी माझ्याबद्दलचे अनपार्लमेंटरी शब्दप्रयोग वापरून सोशल मीडियावर फोटो वगैरे व्हायरल करतात. काल मी त्यांचा एक सोशल मीडियावर मेसेज पाहिला की कोणाचीही बदनामी करून कोणाचं नाव कमी होत नाही तर तीच मंडळी सुरेश वाणींची बदनामी करतात. मग त्यांच्या हे लक्षात येत नाही का सुरेश वाणींची अशा प्रकारची बदनामी करून त्यांचा देखील कमीपणा होणार नाही. हे सगळे पत्रकारांना कोणाला ना कोणाला त्यांनी अप्रत्यक्षपणे दादागिरी केलेली आहे. अशी दादागिरी चालणार नाही. शिवजन्मभूमी आहे, जे संविधानिक पदावर आहेत त्यांचा अवमान करण्याचा आमचा कधीही प्रयत्न नसतो आणि राहणार नाही. आमची त्यांना जाहीर विनंती आहे. आम्ही सुद्धा बातमीदारी करताना प्रामाणिकपणाने काम करतो. कोणाचा कधी अवमान केलेला नाही, भविष्यकाळात देखील होणार नाही. तुम्ही देखील पत्रकारांबद्दल अवमान करू नये अशा प्रकारची तुमच्याकडनं अपेक्षा आहे. हे अनेक वेळा असं झालेलं आहे. पुन्हा पुन्हा असं होणार असेल तर भविष्य काळामध्ये आम्हाला देखील तीव्र आंदोलन करावं लागेल. पुन्हा एकदा मी सांगतो ते सगळे पत्रकार आले तर मी सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. त्यानंतर